श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुंबे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दोदातीत गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्षम एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासे वदन कथा टोपीच माला दंडक मंडूलधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायका भक्तवत्सला कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारका पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय 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 अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्माडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अतिम ध्याग्न कोटे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शास्त्राती ही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किवे आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजेसे समर्था कृपा कटाक्षे दिननाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आनावी जे आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर या भवसागर याचे पाववया पैल तीर तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बांधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगोटपे शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरुसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवे हा सुगम दुर्गम जो भावपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मल्हारी कवच अथ कवच ध्यान. ध्यायेन मल्हारी देव कनकगिरी निभमाळसा भूषी तांडकम श्वेताश्व खडगहस्त विबुंधुभू धगने सेवमान कृतार्थ्य युक्ताग्निदैत्य मुग्नि डमरू विलसित नेशचूर्णाभिराम नित्य भक्तेषु तुष्ट सोगन परिवर्त नित्यमेव काररूपम. प्रथम करावे गणेश नमन सर्व सिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यत लाभवे शिवमने पार्वतीस ऐकदेवी मल्हारी कवच हे गुहाहुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतशे रक्षण पठन करिता कवचाचे पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिय सावध चित्ती कैशी विधिविधान रीती कवच साधना करावया शिकास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उदिगित मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे दोन्ही नेत्री मनी हंत्यास भ्रुमदे भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खडगराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवर चंद्रशेखर हृदयावरी पिनाकिला जठरावरी धुर्जटी नाभिवरी रक्षो महादेवा उद्रासी रक्षी शैलजापती कटिक्ष रक्षी त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडगे माझे कृतिंत धारका दोन्ही जांगा ईश्वराने घोटे माळसापतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवासह मनोभावे करावी ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेम जपता जरी इह परत्र कल्याण होते
ऐशया कवचाने रक्षण व्हावे त्वरेने, म्हणून हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करिता मल्हारीचे चिंतन आदी व्याधी जाती पळून, जवळी येती कदापि न. भूत प्रेत पिशाच कुष्ठगळू द्वनु रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग, नष्ट होती महारोग. चिंतिता मार्तंड भैरवासी, प्रतिचार 3 दिवसाचा. ताप उचकी नाशाचा उपाय एक आहे साचा. चिंतन मार्तंड भैरवाचे, मस्तक शूळ निरसोनी जाई. रणधूत विदादे विजय होई, सर्व कार्य सफल होई. मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनामध्ये, व्याघ्र सिंहादी श्वापदे. त्याची बाधा कधी न होते. चिंतिता मार्तंड भैरवाला, सर्व कार्य सिद्धीस जाती. सर्व बाधा नष्ट होती, सर्व मनरथ सफलत पूर्ती. चिंतिता मार्तंड भैरवाला, पुत्रार्थी असे पुत्र प्राप्ती, धनार्थी असे धन प्राप्ती. विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होते मल्हारी कृपेने. अश्वरथ पथका मिळते, भव्य सुंदर ग्रह लाभते. दासदासी राज्य मिळते, करिता स्मरण मल्हारीचे. आयुष्य आरोग्य यश प्राप्ती, काव्य स्फूर्ती प्रतिभा शक्ती. संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल, त्याहून चंद्रमा अति शीतल. याही प्रेक्षा श्रेष्ठ शीतल, मल्हारी मार्तंड देवराना. मल्हारी देवा जय जयकार, म्हाळसा कांता जय जयकार. मैगनाथ महीपती जय जयकार. मैराळ खडग राजा जय जयकार. खंडेराया जय जयकार. जय राजा तव जय जयकार. प्रेमपुर स्वामी जय जयकार. येळकोट खंडेराया ऐसे मल्हारीचे करिता चिंतन. सर्व संकटे जाती पळून, सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना. राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी, अग्निचोर भयंकारी. कशाचीही बाधा न होत असे, नाना सिद्धी प्राप्त होती. शांती सुखे पूर्ण मिळती, मनोकामना सफल होती. करिता चिंतन मल्हारीचे, या मार्तंड भैरवाचे चिंतन. सर्व सिद्धीचे साधन, आनंद रूप मल्हारी भगवान. त्याचे भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे, करिता पठन कवचाचे. मंत्र स्तोत्र जप नित्य साचे. सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला, विनंती माझी तुम्हाला. संशय माझ्या मनात आला, त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे, तुमचे स्वरूप दिसते साचे. भक्तांनी काय मानावयाचे, भिन्नात्वा एक देव. शिव बोले पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला. सामान्य भक्ताच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार, स्वरूप माझे चराचर. मनी ठेवा हा विचार, मजहुनी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर. मल्हारी माझा अंश अवतार, दृढ श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे, जप व पठन कवसांचे, तेच आहे शिवशंकराचे. शिव मल्हारी एक असे, हे मल्हारी कवच संजीवनी. ऐश्वर्याची असे खानी, आयुरारोग्य चिंतामणी. हृदयी धरा सदाचा, त्रिकाल करिता कवच पठन. कृपा होते न लागता क्षण, चारी पुरुषार्थ तत्क्षण. लाभती मल्हारी भक्तांना, मनी आणावे ते होते. असाध्य सारे साध्य ठरते, मनोवांचित घडून येते. मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस. ऐसे पठन करा 1 मास. जितेंद्रिय उपवास, भूमीवरी शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी, वर देईल खलोखोरी. शतपाठ करिता साचारी, शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन. प्रत्यक्ष मल्हारी भगवान, दर्शन देईल निज भक्ता. मल्हारी राया तुझे नाम, सर्व सुखाचे असे धाम. अमर्याद तो कल्पद्रुम, भक्तद्वारा प्रगट झाला. तू तीर्थ प्रयाग केवळ, सौख्यदाता अति निर्मळ. महीपती तो कृपाळू, आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीती, नित्य कवचावर्तने होती. त्याच्या सुखा नको गणती, हीच विनवणी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे. श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी कवच. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नम. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य. ब्रह्मा विष्णू महेश्वरा ऋषय अनुष्टुंबो छंद. श्री गंगा म्हाळसायुक्त मल्हारी देवता भुभुत्सु इति बीजम. तत्सवितुर्ण्यम इति शक्ती. भर्गो देवस्य धीमहि इति कीलक धिय यो न प्रचोदयास्यम्. श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थ जपे विनियोग. पूर्व श्वेतांबर देव आग्नेया, रुद्र भैरव दक्षिणे, चंडरूपाय नैऋत्या, क्रोध भैरव पश्चिम, उन्नत ग्रीव वायव्या काल भैरव, उत्तरे सिद्धी सिद्धांत, ईशान्य शिवकर्पूरम, ऊर्ध्वे काल विरूपाय, अंबरे मल्लहरिणी, अंतरिक्ष सदानंद, येळकोट स्वरूपिन, यव एकादश देवर क्षेत्रे लोक्य सर्वदा, विजयी सर्व कामार्थे, क्षेत्रपाल महिपते, भुवो मर्धेतु ओंकार, द्विदले सहस्त्र भावना, नेत्रे त्रिपुरांतक देव, नासिके कामहारक, मुखे मुमुक्षुनाथाय, कंठकर्म कलामृत, हृदय हरिलिंगाय, स्कंदे कर्म हरिप्रिय, पृष्ठे प्रिलय रुद्राय, उदरे उदयाकर्जम, मध्य रक्षतु कायार्थी, नाभे नारद जायते, गुहे गुरुपंथ नामाय, जंघे जीव प्रदुक्तो, जानुमंडल जानाथ, पदप्रसाद प्राप्तये, अंगुष्टे सर्व तीर्थानी, सर्वांगे परमेश्वर, यव अंगेषु दिव्यस्त मार्तंड स्वरूपिन, प्रथम काशीनाथाय,
द्वितीय पंचलिंगयो, तृतीय प्रेमलिंगाय, चतुर्थे देवरूपिणीम, पंचम पंचप्राणाय, षष्ठ षडभुज क्षेत्रकम, सप्तंक सपांक सिद्ध, अष्टम अंबिका प्रियम, नवम नागनाथाच, दशम शोष हाराक, एकादश महारुद्र, द्वादश ज्योतिलिंगयो, त्रयोदश त्रियोगीच, चतुर्दश भुवनेत्रय, पंचदश मंडलपूर्व, षोडश समाधीने, सप्तदश गुहरूप, अष्टदशच अब्जकम, नवदश नैसर्गिक देवी, तन्नो देवी प्रसन्नता, 19 नामानी विश्वंभर स्वरूपय, ज्ञानसिद्धी भवेत प्राप्ती, एकादश जपजले, स्मशाने दशपाठच, सप्तवार पटेन्नर, सर्व शोगो भवेत हानी, संग्रामे विजय भवेत, अश्वत्थ बिल्व मांदार, चंदन धातू पंचक, श्यामा सुगंधी, कादंबा नववार पठेत सुख, मंत्रसिद्धी नवरात्रेन, अष्टरात्रच देवतम, पंचरात्रे जनवश्य, त्रिरात्र त्रिस माहित, द्विरात्र व्याघ्र सर्पनाम मोहन, मंत्र मालिका यव हृदय मार्तंड पाठ शुभंकुल, जय मार्तंड क्षेत्र मान्यवा, कर्म धर्म सुखो यव विशंती ते कार्य, मार्तंड रूप दर्शनम, भावार्थ तारुका देव परब्रह्म स्वरूपिणे, इति श्रुती स्मृती योगार्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्त, ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्त्रोत संपूर्णम. मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा, जिंके झाले मही, तेही ब्राह्मण होय ध्वजे, विध्वंसिले सर्वही. आला ते समय सदाशिव स्वय सोडोनी ब्रह्मांडी हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी माळ सकांत हो, सगळे घेऊन सप्तकोटी गणा हो, आला असे भूतला, खंडेराय म्हणून या प्रगटला अद्भुत त्याची लीला, सबोदे मणिमल्ल मर्दुनिया केला पहा डंच हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो, घेता हा अवतार दुष्ट दमुनी, सदभक्त रक्षिले, गायी ब्राह्मण हो महावने, हे धर्म संस्थापिले, कीर्ती गाती भृगु मुनी जन सदा सकीर्ती उदंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो, संतोषे जन सर्वदा उधळीती, भंडारा देववरी झालासे, विजयी म्हणून दिवट्या लावून या प्रेममरी केला वास, शिवे तळ्या उचलिया निर्दाळीले दैत्य हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो, प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालिसा आला असे, नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे, ऐशिया जबस्थानका विरती पृथ्वी तनवखंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांत हो, शोभे दिवे कला सुरभ पिवळा आपाद पर्यंत हो, झाले लोचन तृप्त पाहता मुख शिशितो म्हाळसा कांता हो, अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो, ऐशिया कुलदेवता नमुनिया, जो नित्य भावे भाजे त्याला काय येऊने, नमागत सदा अध्याप्त ही देई, जे दाता देईल भक्ती मुक्ती समान, वारोनी शाशांड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो, मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यांदरे, त्याचेही कळीकाल धास्य करून या राहील हे तो खरे, ते शाश्वत रंगला निज सुखे, वारोनी आडंब हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हाळसा कांता हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यानम. ध्यायेन मार्तंड रूप अचल चल विभू, कोटी सूर्य प्रकाश आनंद विश्ववंद्य सकल जनकर, कर्म धर्मादिनाथ अश्वबोधावर रूढ परम विरल, श्री कोटी कंदर्प दर्पण, श्री मल्हारी राज विजय जय जयकार, म्हाळसा कांत सिद्ध. अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री कुलदेवताय नम, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज नम, श्री मल्हारी मार्तंडाय नम. जय जयाजी गणनाथा, तुझ्या चरणी ठेवितो माता, देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमोती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती, सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणासी, करू नमन स्वामी समर्थ, सकळ जनांचा गुरुनाथ, तुम्ही करता करविता, या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार. त्या माता पित्याचे उपकार मज असती थोर, दाखविले जगत यांनी एके दिवशी दिंडोरी, गुरुमाऊली वस्ती दरबारी, पुस्तितयशी सेवेकरी, सेवा आपल्या कुलदेवताची दादांनी दाखवली. कुलदेवता आपण सांगावे, कुलदेवता सेवा कशी करावी आता. सेवेकरेच्या कल्याणासाठी श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वाच्च कुलदेवता, शिवशंकर असे पिता, मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता. आशीर्वाद तयाची मिळता सुकुलावे सेवेकऱ्यास, थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितले जी नेमिषारण्यात सनत कुमारी ऋषींनी तो अवतरला मल्हारी. या संसारी सागरी
कळी काळाच्या लहरी तारावया सकळ जना धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधनाचे होते निवारण अतिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे करायचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केले तयाने संहार त्या मणिमल्ल दैत्याच्या महाळसा महाकाली सोय प्रगटली शैलजा बाळी तो विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा तयाची ऐकावी तुम्ही साची पूर्वीलास भक्ताची श्री मल्हारी सप्तशती कोणी एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू असे आले तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी पार्वती उवास देवा तुमचे नाना अवतार तयाचे नसे पार जो उद्धरील मानवा भवसागर तयाचे महात्मा सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू उवास श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगे नवचने भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तयाप्रती सांगतसे सनत कुमार उवाच सप्तधर्मपुत्र तपाशी आले मनिचूर पर्वतासी अतित्रिव तपे मानसी करिते झाले आश्रमासी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती तयावनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळविती लहुलाई बकशुकरुंजी करिता ती ऐसे तो आश्रम मनोहर वर चंपक लताचा वडेवार केली केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मैल्य दैत्य तेथे पर्वतावरी आलाय की अवसरे खडक झळके तयारी करी छिदित सेवा येते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवाराला अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पांची वृक्ष उन्माळिले घरेदारे विध्वंसले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमास तय मग त्या आश्रमाची कळा भग्न झाली तय वेळा जैसा धरणीकंप झाला म्लान वंदनी सृष्टी सारी ऋषेश्वराची घोर पीडता कंठी पाशासे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य तो महाभाव तया ऋषीच्या कांता त्यासे व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्य तय वेळी ऋषी बोल ती म्हणी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्याच्या पिढे करूनी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणाशी सांगणे कोण्या राजासी मागणे देवराज ही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी मी सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पिढा सांगो महादेवासी तोच हरिल दुःख रासी ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणे असे विचित्र हे करोनी पवित्र गुरुमाऊली कथन करी तिसरी गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणापर्णामस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वतासी गेले सारे अमरावतीसी इंद्र राजा असं सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसले आसनी अनेक अप्सरा येऊनी करीते तयाची सेवा ते सेवितसे अग्नि यम पाश सोडूनी कुबेर नवविधी घेऊनी सेवा करीत असे शक्राची सूर्य शांत मृत्यूसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करे स्तवनाशी त्या इंद्र दरबारे ऋषी इंद्र नगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवराना देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासनात यासी नमस्कार करीता झाला इंद्र विवाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी मनोनी मणिपूर मणिचूर पर्वतासी आम्ही करीत होता तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊनी दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरुनी कुटुंबे आणि पर्वते ठेवून आलो तुझं शरण तू सर्व जानसी देवराय इतके करणे दैत्य मनी मल्ल वध करणे आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या त्या दैत्य ब्राह्मणासी आराधिले की अंगुष्टे तप केले धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमर तो त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठाशी जावे महाविष्णूच वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या वैकुंठ भुवन कृपा दृष्टी तयांची मिळण्या
पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे, देखील ऋषींनी कमलनयन केला, पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभत से मेघ सावळा, केयुर कनक किंकिनी शोभत कंठी, कौस्तुभ झळकिती कनी, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती सोबत, गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशक चंक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी ओतीला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेज सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे, प्रिय भक्त ऋषी नारद दायिका, कपिल मुनी सिद्ध साधका, जवळी ते सन काधिक भक्तिभावे शोभतात, धर्मपुत्र ते पाहुनी, आनंदले नेत्र तयाचे जळी, भरले नमस्कारोनी उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय 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 पुराण पुरुषा, निरामया निरभाषा, नित्यानंदा, ऋषिकेशा, परमानंदा, लक्ष्मीपती, लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मता, जगजीवना, ऐशी स्तुती ऐकून संतोषलो तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी पुसता झाला, ऋषीशी प्रसन्न झालो आमसी, काय येणे केले वैकुंठाशी, सांगावे तुम्ही मजेसी, धर्मपुत्र ऋषी वरांनी तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मत तपभंग केले, चित्त शोभाविले तुमचे, ऐकोनी महाविष्णूची वचने, संतोषले धर्मपुत्रांची मने, नमस्कार करून चरणे, सांगते झाले तयसी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासे आम्ही वस्ता तपासी, मणिमल्ल दैत्य पिडिले आम्हासे, आमुचे आश्रमासी नासविले, अमरावतीचे राणा तो मणिमल्ल जिंकिला, पिडिले आम्हा ऋषीजन, हे तुम्ही सर्व जाणा. श्री विष्णू वाच, मणिमल्ल दैत्य माजले तपे, ब्राह्मास आराधिले, अमरते झाले कोणी जिंकू न शक्य तयसी, ते न हार मानते, एका त्रिंबका वाचुनी, चला जाऊ शिवभू वनी, तुम्ही आम्ही समवेत, वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयस, तोच वदिल मणिमल्ल सुरास, चला ऋषीश्वरा हो, कैलास भुवनाची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवून समर्था, सांगते से श्री गुरुमाऊली, तिसरी गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे, क्षेत्रखंडे मल्हारे, सप्तशती द्वितीय अध्याय, श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चरणपन्नामस्तु. अध्याय 3. महाविष्णूसह वर्तमान, धर्मसुत ऋषीजन, आकाशमार्गे करून गमन, निघाले दर्शन कैलासासी, तयानी कैलासगिरी देखिला, सहस्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्र शूल देखिला, हिमगिरी शंभू निवासा, त्या कैलासगिरी पारिजात फुलले भारी, चंद्रकेसारखे निर्मळ परी, नाना सुगंध दरवळली, तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमित, जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती, रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहुनी नरनारी, कामधेनू तेथे रवंत करी, शोभताती अति सुंदर, हे सुंदर विश्वकर्म्याने निर्मिले, रत्नशील असे उभारिले, नाना रत्ने तेथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस झळकती शिखरावरी, ध्वज पताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्तप्रभावळी शोभती, प्रथम सोमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्कराजकाची केली, चौथी निळकंठ शोभली, पाचवी पवळ्याची प्रभावळी, सहावी पाचोनी बांधली, सातवी हिऱ्याची निर्मिली, झळकली बीज अंबरी, मुक्ताकलाचा नरमेला, अमृतासारखा धावला, स्फटिका सम सोज्वळ, भीती शोभतात मनोहर, ऐसा कैलास देखुनी, धर्मसुत आनंदी होऊनी, श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले, ऋषींनी देखील शिवभुवन, वर्णितात याचे महिमान, देखुनी जाते आटून, मज पामराची काय गाथा, त्या सुंदर शिवभुवनी, नाना दैवत बसुनी, अष्टलोकपाल सेवा करुनी, ओळखताती अखंडित सुरवर सकल इंद्राधिक, विद्याधर किन्नरे एकशाधिक कुबेराधिक, मुख्य नायक सेविताती, सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती, गीत नृत्यांची माला दाविती, शिवसभेत रिजविती, नृत्य गायने करोनिया, ऐसे वर्णिले शिवभुवन, पुढे कथा अति गहन करुनी मन, श्रोते तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे, क्षेत्रखंडे मल्हारी, सप्तशती तृतीय अध्याय, श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चरणपन्नमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नम. सनत कुमार उवाच, देखोनी सभारत्न जडित, नाना कलावंत सेवित, थोर विस्मित धर्मसुत, पावते झाली सर्वही, जे मणिमल्ल पिडिले, तापत्रय अग्नी पोळले, ते शिवसभा पाहुनी आनंदले, हृदया माझे अत्यंत, सभे माझी बैसला, त्रिपुरारी अर्धांगी, शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषी, श्वरी पूर्व पुण्य करोनिया, जैसे क्षराब्दीचे कल्लोळ, कामधेनूचे शिर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, सोज्वळ दिससे, कमळदरी पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अतिभव्य शोभा, जयाची सुलक्षण युक्त चरणतळे दिसते, आरक्त कोमले, भक्ताच्या हृदय जिंकले, पापताप
शोकभरे, ज्याच्या पायी काळ वसत सर्व वेष्टी करोनी शोभत, जो या विश्वाच्या पोषित सर्वेश्वर महादेव, मंचकी पद्मासन शोभत, व्याध चर्म असे परिधानित, वरी भुजंग वरी आनंद शिवशंभूचा पिनाक बाण खटवांग, पर शु अंकुश शुग त्रिशूळ हाती धरिले, ऐसे दशा मुदे मनोहर प्रचंड, दोरते धरिले करे, कंकणे सर्पाचे भयंकरे, दिसताती दृष्टीची पर्व सुंदर, मुखमळ कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तांसाठी हलाहल परमप्रीती करोनिया, पश्चिमे मुख कमल मिरवत, चंद्र सारखे निर्मळ दिसत, कर्दपांचे दहन करीत, शिवत्रे नेत्रे शोभत असे, उत्तर मुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुवासे वदन शिव सुंदर, मेघा सारिके सुनील दृष्टी भयानक, काळ सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसत असे, पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षण रहित, तडीच समुदायासारखे दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी, गौरीच्या वसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, कमलमूर्ती महादेव, जैसी गंगा समुद्र मिळाली ते भवानी शिवयुगात पावली, सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला, पाहतात ती गिरिजा भवानी, संवेत बसे शूल पाणी, ऋषी संतोषले अंतकरणी, साष्टांग प्रणिपत करिता, ऋषी विवाच, जय जय जी शिववरद मूर्ती, जय जय जी गिरिजापती, जय जय जी पशुपती, नमन तुझे निज भावे, नमन तुझे चंद्रशेखरा, महंत गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परत्परा महारुद्र, नमन तुझ, नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भावनांसी, भूतनाथ भवे शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझे, नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणेतयासी, नमन वेद करत्यासी, देव धरतयासी, नमन सृष्टीकर्ता ब्रह्मासी, नमन सृष्टी पालक विष्णूसी, ऐशी शिवांची स्तुती करोनी, ऋषी सभेत उभे राहुनी, विवळ अंतकरणी विराजोनी, अश्रू ढाळीती तेथे, शुभ शंभुवाच, तुम्हा कवने कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःख केले, सांगा मज धर्मासुत आहे, महादुष्ट मनी मल्ल दैत्याशी शैल्य राहती, पार्वती राहती, तप करून अद्भुत प्रसन्न करीती, ब्राह्मणास मनी मल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत झाले, महितळी राज्य करू लागले, सकळा जनाते पिडिले, ऋषी तेही न सोडले, भगवंता तू सर्वच होसी, आमचा वृत्तांत जाणसे, महादोषाचे खंडतीसे, आम्ही काय सांगू तुझं, शिव उवाच, ऋषी हो तुम्हा ते तयानी नाही पिडिले, दुष्टकर्म आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मनिमल्ले सुरानी, मी वदिला त्या दैत्यासी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आटपिल्या भूमीसी उग्र रूप धरून, तेथे महामारी उपजली, स्वरूपे अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नामतीयेचे, धृतमारी उभी ठाकली, दंत दाडा विक्राळ दिसली, जेव्हा तिची अग्नी भासली, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीत असे वर्णन, स्वामी सेवेकरेसाठी, इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, चतुर्दशाध्याय, श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपर्णमस्तु, अध्याय 5. श्री गणेशाय नमः. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, शिरी शोभतसे मुकुटचंद्राचे, खडग पाश हाती शोभे, सवेश्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाचे समुदाय विराजित, शोभेतयत शंभू मार्तंड, समस्त देवाते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवाच्या आज्ञा करून आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन मिळत आले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे करी, स्वामी कार्तिक दावी कसुरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी, कार्तिक उवाच, मयुराचे वाहन आरूढले, शक्ती सहित बैसले, नीलवर्णी कवच शोभले, ते वीर सैनिक माझे ऐरावतारी आरूढ झाले, इंद्रासही सैन्य न भले, दावानला दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य, कंठी घटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मास भक्षण करीती, ते सैन्य नैरत्याचे चंचल पाश हाती मिरवत, ते सैन्य वायूचे ध्वज पताकाचे हातात, ते वीर वरुणाचे कांचन अंकुश सोज्वली, ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरविती, ती सेना गजाननाची, शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती, मृगमुखी सेना चंद्राची, ती सप्ताश्वरती शोभती, ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्वगज हंसासारखे प्रेमळ, ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र गदा
हातातील सेना विष्णूची निघाली. सनत कुमार उवाच देवसेना घेऊन सारी वदावया मल्ल त्रिपुरारी निघाला मनिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी आले मल्लासुरापाशी घावोनी सांगती सैन्य वर्तन तयाला दूत उवाच सैन्य आले जे असंख्यात 10 दिशा व्यापिल्या अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभ वाहनासे त्यासे भस्म गज चर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासे. सनत कुमार उवाच दैत्यराज तो उठोनी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी जाहला. मग वीरा ते पाचावरुनी रथ अश्व देऊनी बहुत सन्माने करूनी युद्धास तयार करीत असे सूर देऊन असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल उद्वंतासी तांबूल दैत्य वीर्यशी जय मंगल तो अश्वासी नर विध्वंस दैत्य तो बोलविता झाला धुम वक्राळ शूर्पण कर्ण उर्धव केशास सुरा सन अश्विजिव्हास एक एक दुर्धर दुष्ट असती जय इंद्रनील मकरतुंडास खडगवीरा खडग दुष्टास नागर धारी वक्रदंत शूड हस्तास बोलविला झाला या अवधिव्यादित्यसी वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला सुवच नेसी मल्लासूर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयसी त्वरा करा संग्रामासी आपणही आरूढला इंद्ररथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेज असे दीर्घ होते जैसा दीप विचता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुसहपणे तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे सामरी विराजित उल्हासित मल्ल बंधुस दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे दनानती यश किन्नर शिखरे सोडती त्या पर्वतीचा त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होऊन येणारी नर गमन करीते झाले तिथून. आता संग्रमाचा रस सांगेन समर्थाचा दास जे बोलीला व्यास ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपर नमस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नम. सनत कुमार उवाच दुष्ट कळिकाते नाशी श्रोतीये देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पापविनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरवासे शोभत त्याहुनी अधिक परिवारात मणिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामे भिडत वीरसिंहनादे गर्जते बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारती खडतर भाले वर्षती खांडे करीता ती एकमेकांची गुंजळ कपाळी कपाळ हानीती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोकसारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेथे तेने होत असे हृदयपुट संग्रामी धीर न धर्वे नेट भय सर्व लोकांसी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना दिती अभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरेशी चेटकी चतुर्मुठी देवसेना दैत्याची डाळशी जेना यास्तव मंत्र तंत्र जादूटोना अघोरी उपाय योजती एक वीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महा क्रोधे करून जय दैत्य रणी पडले ते मागुती नाही उठले शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठविले पडला देखुने दळ भारव कोपे खवळला मल्लासूर सारथी असे बोले महावीर मी वदीन तया सकळा खडक दृष्ट उवाच नमन माझे मल्ला सुरासी सैन्य न पुरे आपल्या कोपासी मी असे तयार युद्धासी विडा देई मजाता खडक दुष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपाने उन्मत झाला कुंजर हत्ती रथासह शंभू उवाच आला महादैत्य युद्धासी देऊनी देवसैन्यासी शीघ्र युद्ध करावे असे स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारीन या दुष्टासी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत मयुराचे वाहन सर्वर्त मान विचित्र छत्रे मिरवित खडक दृष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक असती सैन्य आणून रक्षणासी सैन्यासमवेत आला आहेसी षडानना बाळ तू तैसा नवे मी वीर न धरू सेवकाचा आधार मी तुम्हासी एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा माझे तिखट बाण खडतार तुझे कोमलांग सुकुमार तुझेसी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावरी निवारिले आती लागवी करून या दैत्याने संधान केले स्वामीने आकाश उडवून चुकविले दैत्य स्वरूपी संधान केले सवेची 12 बाण सोडिले तयाने स्वामींचे घायल केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडिली दैत्य बाणे निवारिली निसावर जवळ पातली वक्षस्थळी आदली दैत्याच्या शक्ती घाते
विभळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणात त्याचिता झाला खडगदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारेला रणासी, सैन्य पळाले दाही दिशा, गण मारिते तयशी, अशुद्धाचा पूर आला, ऐसा खडगदृष्ट वधिला, स्वामी कार्तिकी विजय झाला, सकळ देवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातून तय वेळे, पुढील कथेचा सौरस, उल्लकामुखासी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थाचा दास, गुरु माऊलीच्या मुखाने येती श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे, क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, षोडशाध्याय, कुलदैवत खंडेराव महाराज, चरणपरनामस्तो, अध्याय 7वा, श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, स्वामींनी खडगदृष्ट वदिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्धासी दैत्येंद्र, उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीसी पातला, महाक्रोधे करुनिया, तया येता देखील शंभू तयावरी कोपला, मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयावेळी, श्री गणेश रथारूढ झाला, गणेशाचे सैन्य घेऊन निघाला, उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित, उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुके खाशी मोदका, येथे काय अश्वखा, जाई परतोनी माघारा, श्री गणेश उवाच, अरे दैत्य अधमासी उघाची, किती बडबडासी, भक्षीन सैन्य मोदकासी, क्षण एकही न लागता, मी आहे शिवाचा बालक, तुमचं झाला अंतक, संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्यासी, ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता, रथ तोडी गणेशाचे, गणेश लाजला मानसी, आवेशाने मग क्रोधाशी, सोंडिता झाला अस्त्राशी, दैत्य घाला रणभूमी, राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी, गणेश शुंडास विदारी, तिखट नखे करोनिया, गजानना महाकोपला, दंड हृदयावरी मारिला, शिरछेदिता झाला, उडला प्राण दैत्याचा, उल्कामुख सैन्यसी पटता, मल्लकोपे खवळला, कुंत लोमास झाला देता, विडा युद्धास जावया, कुंतलोम युद्धासी निघाला, सवे लक्ष दळभार चालिला, चतुरंग सेनी मिरविला, महावीर बलाढ्य देतो, दैत्याला संग्रामास, मार्तंड भैरव पाहुनी त्यास, आज्ञा देत सेजन नंदीस जावे तुवा रणभूमीत, नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला, त्रिनेत्री पंचव क्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखराचा, सुवर्णाचे रथी बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला, तयाशी कुंतलोम बोलला रणभूमी, तयवेळी कुंतलोम उवाच, अरे तू शिवासारखा दिसतोसी, तयाच्या विद्ये घेशी, म्हणून काय शंकर होशी, तो वाहन तयाचे, जयानंदी उवाच, महादेवाच्या कृपे करून शिवस्वरूप पावलो जाणो, आम्ही आहोत तयाचे गण, आलो वधार्थ तुझ्या, मग कुंतलोम रागवूनी, लल्लाटीचा शोध पुसोनी, धनुष्याला बाण चढवूनी, संधान करिता झाला, शतलक्ष बाण सोडिले, अति तिखट ते वर्षावले, जयनंदावरे टाकले, महादैत्य रणभूमीसे, नंदीने बाण निर्वाणीचा काढला, हलाहले निर्मिला, सर्व शक्तीने ओढीला, सोडिता झाला दैत्यावरी, तो घोंगावत जवळी आला, हृदय फोडून गेला, पुष्टी रंदे निघून गेला, दैत्य व्याकुळ झाला, दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाण वर्षता, नंदी पराभव झाला त्यावेळी, सारथी भूमीवरी पाडीला, अश्वरथ मुरडीला, ध्वज धनुष्य मोडिता झाला, मुष्टीने जय नंदीचे, देवसैन्य पळाले, दैत्य सेनेस भक्षिले, खडगाते तुरुंगा मारिले सैन्याने त्यावेळी, सैन्य भक्षिले देखोनी, नंदी क्रोधे आवसोनी, रथ सारथी घेऊन सिंहनाद करिता झाला, क्रोधे नेत्र धगधगित, प्रलयाग्नी सारिखा दिसत, शर जाळते सोडित, जय नंदी दैत्यावरी, ते शर जाळे काय केले, सैन्य अवघेची मारिले, मग अग्नी बाणाते काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला, तो कुंतलोम्याच्या हृदयादळला, रक्त पाशान करिता झाला, प्राण घेता झाला, त्या कुंतलोम महादैत्याचे, ऐसा कुंतलोम मारिला, जय नंदी विजय पावला, पुष्पवर्षाव देवी केला, ऋषींनी दिला आशीर्वाद, उल्कामुख कुंतलोम मारिले, गणेश नंदी विजय पावले, आता मनी दैत्य कैसे झुंजित, जे ते परिसावे श्रोते हो, इथे श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे, श्री क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, सप्तमाध्याय, श्री कुलदेवता खंडेराव महाराज, चरणपरनामस्तु, अध्याय 8वा, श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, अशी कथा सांगतो, ऐका समस्त ऋषीवर हो, सेनापती पडिलाचा वृत्तांत, मणिमल्लासुराचा, त्यावेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधेत आपले परिपूर्ण रणतुरे वाजवित, गहन रणभूमीसी निघले झाले, मणी दैत्य उवाच, सांगतो तुझं मल्लासुरासी युद्ध करीत, मार्तंड भैरवासे, रणी पाहे माझ्या युद्धासी, जन दखिले कधी, अरे जास स्वामी म्हणती, इंद्रादिक देव पूजिती, रणी जिंकिली मी शिवासी करून, युद्ध संग्रामासी मी जिंकीन त्या भैरवासी, प्रसन्न करेन तुम्हासी, हे पावेन निश्चयसी, ऐसे जाण दैत्य राजा, मनी दैत्य ऐसे बोलिला, सिंहनाद गर्जनला, त्रिभुवनी आंदोलन आला, त्या अतिगर्जनेने नादे ब्रह्मांड गर्जत, तेने समुद्र उचंबळत, सृष्टी सारी भयचकित झाली, त्यावेळी
कपाळी सिंदूर चर्ची ला दैत्य उंच वाढला, रत्नमुकुट घेता आला मेघमंडळावरी, 20 भुजा असे शोभत, अंगी चंदन चर्चित, विजय सारखे कुंडले चमकत, मनी दैत्य महावीर पर्वता सारिका दिसत, चरणचाली असे चालत, पृथ्वी सारी कंपायमान होत, येता झाला रणभूमी, येता पाहुनी मनी सुराशी, मार्तंड भैरव मने गणासी, सुर व्हावे तुम्ही युद्धासी, मी पाहिन दैत्य बलवान, संग्रामाच्या इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालीला आपण, सिंहनाद करी गर्जन, आदळले त्रिभुवन, मनी दैत्य उवाच, अरे महादेवा म्हणती तुझेसे आज कोटे, आज कोटे लपलासी, भिक्षा सोडून आलासी, सकल गणासहित ऐसा बोल ऐकिला, भैरव कोपे आवेशला, गदा घेऊन धाविला, त्या अतिक्रूर दैत्यावरी, दैत्याच्या मस्तकी फिकिली लोह भार शस्त्रांशी निर्मिली, उंच गदाती महाबळी, दैत्याने खडगाने निवारिली, मनी दैत्य उवाच, तुझ्या बळाचा भरवसा आम्हासी, परी तो स्थूल दिसतोसी, कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली, दैत्याचे कृत्य देखुनी शंभू प्रज्वळला अंतकरणी, सोडिले सहस्त्र प्रभव बाणी, त्या मंदोन्मत दैत्यावरी, बाण झाळ येता देखिले, दैत्य खडगेचे दिले, जैसे युगेश्वरी जिंकिले, चिंतासहित विषयासी, दैत्य काय केले, 1100 खुरपी संधान केले, मार्तंड भैरव भस्म केले, जोरदार हुंकार करून या देवाने बाण धगधगीत सोडिले, ते तयाच्या मुकुटे आदळले, रत्ने विखरुली तयवेळी, जसे नक्षत्र पडती भूमीवरी, खडग चंद्रचुंडे करी घेतले, मनी दैत्यावरी धावले, वेगाने शिरतयाचे तोडिले, त्या दैत्य मनिका सुराचे, मायावी दैत्य काय केले, शरबसावजाचे रूप धरिले, शंकराशी चावू लागले, त्यावेळी रणभूमीसी, शंभूनी करतरी शस्त्र घेऊन दैत्य कापीला क्रोधी करून, दैत्य गिळी करतरी मुख पसरून, जणू गुटिका जैसी, मग मार्तंड भैरव कोपला, वक्षस्थळी गदा मरेला, पृष्ठीवरी दैत्य पाडेला, तो महादैत्य सुर, दैत्य तुरुंगावरी आरूढ खडग पडता पळू लागला, शस्त्रे जरी मारेला तरी तो युद्ध करत असे, यावरी गिरिजापती आवेशला, अग्रेस्त टाकीत आला, मनी दैत्य जीवाग्रे पोळला, उदकी पडला आश्वासहित, मनी पडला जेथे आश्वासहित, तेथे तुरंग तीर्थ झाले, त्वरित बहुता पुण्य असे देत, या भूमंडळ माझारे, दैत्य महादेवा ते लक्षित, तिखट बाणे संधान करीत, ब्रह्मांड सर्व व्यापित, ते शरज्वाळे करून या असंख्यात शरपातले, शंभूचे अंगी भेदिले, कपाळी कुंडली लागले, महादेवाच्या मुकुटावरी बाणे शिवात खडतरले, श्रीभूषणे सर्प भेदले, मग मोडते झाले रुडमाळेत शिवशंकराच्या, यानंतर शंभू आवेशाला, मनीला त्रिशूळ मारेला, अग्निस्वरूपे झाला, आघात बक्षस्थळी दैत्याच्या, दैत्य विवळ झाला, भूमीवरी पडला, डोळे फिरू लागला, मनी दैत्यासूर, देवाने चरण उचलला, दैत्याच्या मस्तकी धरिला, तयाने हस्ते धरिला, वैर विसरोने देव संतोषला, मनिकासुर उवाच, रणी मृत्यू देखिलासी, न सोडी तुझ्या चरणासी, साक्षात जगदीश्वर होसी, नमन माझे तुझसी, तू भूताचा होशी स्वामी, शकल जनांचा अंतर्यामी, नागेंद्र भूषणा सर्वव्यापी, तुझं नमन माझे, नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या, अति महारुद्र शंभू शांता देवेद्रा, तुझं नमन माझे, नमन रत्न मुकुट धरासी, नमन गंगा प्रियासी, नमन रज निरूपासी, तुझं नमन माझे, नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका, परमहंसा स्वस्तिकारका, खडग पात्रधरा कैवल्यदायक, तुझं नमन माझे, नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक, शेखरासी नमन डमरू हस्ता सदाशिवाशी, तुझं नमन माझे, दैत्याची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी, बोलता झाला कृपावचनी, त्या मनिकासुर दैत्याचे शिववास, मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न, वर माग मोक्ष साधन, जो असेल चित्ती तुझ्या, मी देईन तुझे वर, ऐसे बोलता चंद्रशेखर, काय मागता झाला मनिका सुर प्रसिद्धा, परिसा श्रोते हो, मनिकासूर उवाच, देवा तू मज झालासी प्रसन्न, जे मी केले तुझे स्तवन, त्याचे करीती पटन, त्याचे अखंड लक्ष्मी द्यावी, ते अश्वरत गजाते पाविजे, पुत्र पोत्री राजकी जे, महान सौख्य लाभिजे, मुखीवाणी सुललित असो, स्त्रोत पटन जयसी, मोक्ष द्यावे निधारिसी, मस्तक माझे तुझ्या चरणासी, निरंतर असो द्यावे, माझे रूप तुरंगासहित, ते असावे तुझ सानिध्यात, ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयसी, मार्तंड भैरव वाच, मनी तू मागितले ज्यावरासी, ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षासी, माझे कृपे करुणी, जे नर हे ऐकती, जे नर भक्तीने पठन करीते, उत्तम सिद्धी पावती, भैरव कृपे करुणी, या मानिका सुरयसे बदिला, शिव प्रसन्न झाला, ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला, सप्तशतीत असे वर्णिला, इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारे सप्तशते अष्टमाध्याय, श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणपर नमस्तु, अध्याय 9 श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, स्तुतीने मार्तंड भैरव संतोषले, मनी भक्तीने प्रसन्न झाला,
मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला मनीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरवी वाच बोलावे म्हणे विष्णू सी तुम्ही सांगावे मल्लासुरासी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपला वाचवावा तू गेली पाताळ भुवना ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकरणे निर्मळ होती यज्ञ यागाती करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयसी देवयज्ञाचे अंश भक्षिती स्वर्गलोके सुखे वसती तू न जरी जासी पाताळासी हा भैरव देल तुझं ऐसे शंभू वचन ऐकुनी विष्णू गरुडावरी बैसोने एकलाची शांतमूर्ती धरुनी मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयसी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पाडिले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला रणी बंधू गोत्रज पडिले मित्र सोयरे बांधिले आप्त विश्वास मारिले महाक्रूर रणासे तुझा प्राण सका मणिकासुर तू ही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तू आदर्मदा मारिले असंख्य महा गजाते वायुविंगे तुरंग माते रत्न खचितानी रथाते पाहिले असंख्यात पाय दळाते आता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवाते शरण जायचे दैत्य सहित पाताळे राहायचे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू रस कसे जयापाशी तू युद्ध समर्थ नव्हेसी एक माझे दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिते आले तुम्हासी मग विषभक्षण काकीचे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळासी तुवा ऐकुनी विष्णूचे कवच मल्लासुर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासुर वाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पाहावे त्याशिव मार्तंड भैरवासी गण शिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षण प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्वास शंभूने रणे मारिला सैन्यासहित मनी गिळीला पाहिन मी प्राणस कापुला माझ्या हृदय तो वसे भैरवांचे जठर विदा अरिन रक्ताच्या नद्या वाहविन तयामध्ये स्नान करीन विजविन जठराग्नी माझे शस्त्र भुकिले असती रुधिर प्राशन करू पाहती तोरी तृप्तीने पावते माझ्या अंतकरण स्थिर न होती देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवितवे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय शुद्ध करीतील जाण जैसी अग्नी तृणी दाहिन तैसे करून समस्तासी दाडांनी चरवण करून देवासहित भक्षिन बंधू मणिकाचा सूड घेऊन ऐसा गजे देतेश्वर बंधू शोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आतमी नाही सोडत शिवासहित सर्व देवांगणस श्री विष्णू वाच सांगतो मल्लासुर तुझसी ऐक माझे परियसी सोडून या आत्म घातकीपणाशी सुखे पातळी बसावे पतंगाची वृत्ती धरसी तरी निर्धारी मृत्यू पावशी नीती दोषी कारण होशी ऐक दैत्य राजा प्राणभवेचे सत्य टाकीती ते कुंभिका पाकी पचती आकलना परी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसे ऐकून बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी झाला दैत्यराज मल्लासुर तो गुरुमाऊलीची थोर प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तपत्रयाच्या हरी स्वामी सेवे करायच्या इति श्री गुरुमाऊली विरचित कथा प्राकृत टीका ब्रह्मांडे पुराणे श्रीखंडे मल्हारी सप्तशती नवमाध्याय श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरण प्रणामस्तु 10वा श्री गणेशाय नम सनत कुमार उवाच ऐसा विष्णूने समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये लढत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता शेंदुरासे लाविला मस्तके जटा मिरविला उंच इतका मेघमंडळे लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य संयत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुम गार सहित दैत्य ब्राह्मणे काळकूट निर्मिला काजळाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयवेळी महाकाय योद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण कैलासही कंपे भय करून मुकुट पडला पर्वताचा भय कंप झाला समुद्राशी वड वानल सीवितयशी शेष ही कापे चळणेसी भूमी पडू म्हणतसे त्याचे भयनादे करून पृथ्वी आली कंप मानुनी सिंह सिद्धानी सोडली आसनी तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला मल्लासुर उभा रणी राहिला मार्तंड भैरवे देखीला मग आज्ञायित धृतमारीचा आज्ञेने धृतमारी उठला हाताने कुंज राते धरती झाली आकाश फेकी ती झाली अतिप्रौढ करून या अश्वासहित रथ गिळती कुंजरे
कुंजरा ते लढती तुरंगमे तुरगे मारती फेके उचलोनी महारथा सहित शस्त्रघारे दैत्य पडताती तया ते जीवनी उचलती थोर कडकडाटे चगळती धृत मारी दैत्य सैन्यासी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न झाली होती धृतमारी त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागले मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्य वाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली अससी रणी तू पुरसी माझ्या ग्रासा लागून धृतमारी असे जरी महान ऐकून ऐसी दैन्याची बोली धृतमारी उंच झाली सहस्र बाण वर्षो लागली तय वेळे रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी धृतमारी सोडती झाली शरव वर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्य राजाशी आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून ती करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्य राज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवर गेला धावून हातीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा धृतमारी कापे आवेशली खडगनाद दैत्या समारती झाली दैत्याची भुजा तुटती दैत्य होतसे विभळ तेथोनी शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ झाले मानवासी करते झाले ते मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले माये भुजेस काढिले खडग घेऊन धावले धृतमारी तैवेळी धृतमारी भैरवनाथे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला भरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी दैत्य ही आकाशी उडाला मग धृतमारी आली भूमंडळा अमुक बाण सोडिते झाला धृतमारी अरे गगनातून असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले धृतमारी भीदित झाले ती पडे रणभूमीसी बाण भीदिले मस्तकाशी शत लागले स्तनाशी स्कंदी अक्षस्थळी ग्रीवेशी शतशत भीदित झाले जानू जंगावरासी कपाळी गंडस्थळी नाभिसी असंख्यात लागले धृतमारीसी विभळ झाली ती धृतमारी पडली पाहुनी मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरा होऊनी दैत्यानक महादेव लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुरासी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास वदेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवेकरी इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणापर नमस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नम सनत कुमार उवाच धृतमारीसी विजय होऊन अतिश्वर्य उन्मत होऊन मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत मी मल्ल सांगतो तुझ्याशी तू वाजावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी देवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वर्षभावरी तुझं मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गज चर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परी धाना आम्हासी तू सर्पाची भूषणे लेसी आम्हा असती कांचनासी सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन तूच भस्माचे उदळण असती चूर्ण सहित स्मशानाचे सहस्त्र स्त्रिया आम्हासे एक वृद्ध असे तुझे पासे माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर मनी युद्ध करील मजेसी लाज नाही तुझ्या चित्तासी स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयासी काय समर्थता वायुसी सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे ऐसी कठीण वचने ऐकून मनी खवळला शूलपाने सोडिले अनेक तिखट बाणी त्या मधोन्मत दैत्यावरी बाण येता देखिले दैत्यपट्टीशे निवारिले उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिरावरी दैत्य येता देखुनी शंकरे दृढ मन करोनी खडतर शर सोडूनी दैत्यराजेची रोखिले बाण मल्लाचे अंगे आदळले आदळताच ते मोडिले दैत्य तृणापरी मानिले खडतर बाण शिवाचे भैरव उड्डाण केले तिखट खडक करी घेतले दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले दैत्य सिंहनाद केले दोघांची युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयसी मीरू पर्वतीची या शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी तेसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासे लागले सप्त सागराशी आदोळले पुच्छांचे विक्षेप करून या मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होती मदोन्मत तो गजपती वेंगे चाले रणभूमीसी गजाने शुडा दंड उचलिता तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार झाला सिद्धासी वाटे भीती गृहे सोडून या पळती दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमीसी गर्जने भूमी आदोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी कडी खडवांग घेतले दैत्याच्या मस्तकी मारिले मल्लेवरीच्या वरी धरिले चर्म खेटके करून या
मल्लासुर हसे शंकरासी, बळ तुझे कळले आम्हासे. भैरवे सोडिले अग्नी अस्त्रासी, दैत्यावरी अति क्रोधे. अग्निज्वाळा तेव्हा निगती, पर्वत सिंदूरवने होती. सागर जलचर तडपती, महादादे दाहे करुनिया. अस्त्रधुमा आकाशी जात, नक्षत्रे आच्छदली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करुनिया. अग्निरथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत, ते काढून फिकित. तयाचे शस्त्र भार तापले, पाया ते चटके बसले. मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे. छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी घेऊन पडती. अशी अग्नी अस्त्रे केली जळती. त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करून रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होऊन धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यास त्रासी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षा लागली. अग्नी अस्त्रासी निवारिले पर्जन्य धारांनी. रणभूमीवरी मीरू अग्नी अस्त्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला, तये वेळे सर्वत्र. दैत्याची शस्त्रे अग्नी तापिला, पर्जन्याने ती भिजविली. निश्चल होऊन राहिली जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्षती, जणू आकाशभूमी पडती. गणदानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले, अश्वकुंजा आड दडले. तुरंगे आकाशी उडाले, पुढली आचरणी करून या. मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रा परिदिसती, जलमय सारी रणभूमी. शस्त्रे साली जेली तरती, रथ असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती, जलप्रलय ओढवला. शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले. तेने पर्जन्यास निवारिले. प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्रे जल शोषिले. ते आकाशी समुद्र राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही सर्व फडादंश करीती. विष सर्वत्र गाळीते, उडून जिवारी झोंबते. रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला. गरुडास्त्र सोडीला झाला, गरुड भय सर्पे कंप सुटला. गेले पाताळी सर्पसारे, शंभू काय करिता झाला. पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता झाला. अतिक्रोधे करुनिया. दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्यात निवारित. चक्र नांगर फेकीत, परितो त्रिशूळे तसे. त्रिशूळे सर्व शस्त्रे झाकीला, दैत्याच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत. मल्लासुराचे डोळे भीरभीरिती, पडला दैत्य रणभूमीसी. अहो दैत्य राजा उठसी, कान युद्ध करीसी. तू तर थोर युद्ध अससी, का पडला रणभूमीसे. मार्तंड भैरवे चरण उचलेला, मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरण स्पर्शे दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला. शंभूसी दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून. उत्कंठा भक्ती करून स्थविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण. सदा घ्यावे आपण, जो स्वामीच्या सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशाध्याय. श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरण नमस्तो. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली उवाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासुर वैरता. क्षेनैक सतसंगती घडता, दैत्य दोही देव बने. शिवचरणांची महती सांगतले श्री गुरुचरित्री. शिवतेच समर्थ असती, स्वामी सेवेकरेचे सद्गुरु सांगतो. ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्त्रोतासी, मार्तंड भैरव शंभूचे. विनोइतो मी भैरव तुझसी, उद्धरी मज पापकर्मासी. पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत झालो, त्रिभुवना तो पिडो लागलो. त्या कर्मे पाप सागरी बुडालो, शंकरा उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी. तुझ सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करीसी. चराचर व्यापून उरलासी, शंभू तूच देवराया. काही दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती. तूच जगाचा अधिपती, तूच नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवासी नित्यवंदना. नित्यवंदन रौद्र रूपासी, गौरीपती तुझ शंभूशे. नमो जगत करता शिवासी. नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकासी. नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चैतना रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो देवा. जो देव सकलामध्ये बुद्धी रूप असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो देवा. नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोह रूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित. नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः.
जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये शौर्य रूपे अशी स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये विद्या रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये ज्ञान रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये लोभ रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये क्षुधा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये निद्रा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये भक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये मृत्यू रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमो. जो देव सकलामध्ये आत्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो नमो. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमो. नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमो. नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमो. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमो. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमो. नमो जगसंहार करताय नमो जगपालन करताय नमो नमो. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमो. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमो. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी मग आता उत्तम वरासी. मल्ला सुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी. तू प्रसन्न असता आम्हासी परलोकाची चिंता कायसी. तुझे दर्शन झाली यावरी देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ सारखा मिळाला सप्तरंगी मी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्त्रोताशी पठन करेल त्या नरासी. सकळ सिद्धी द्यावे तयासी इतके करावे स्वामी या. जे तुझी भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची या मनोरथाची आरती शीघ्रपूर्वी जे देवराया. लक्ष्मी वस्ती तयाच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरे. न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करून तुझे करती जे पूजन. त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होणे स्वामी या. झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान. ते देईन मी तुझं मल्ला. सूर तू दैत्य श्रेष्ठ सनत कुमार उवाच. रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी. नावे तयाची परियसे सांगतो ऋषीश्वर तुम्हासी. लोहार गला शूलधर देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाभाऊ असुर हे पुत्र मल्ला सुरासी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपक्षिता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करोनी धावले ते महादेवावरे. भैरवा विश्ला मनी शाप दिला मूर्खा लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती ते सकळ सुख पावती. सांगत असे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12 श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपर नमस्तु. अध्याय 13. शिवोवाच. धर्म सुतांनो तुमचा वैरी महादैत्य महासूर महाउन्मात. तो मी मारला सैन्य सहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखी असावे आश्रमी अनुष्ठान करावे. आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी. कोठेही शिवाचे वचन ऐकोनी संतोषले धर्मसुताचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वर तुझं नमन. मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमुचे करुणी रक्षण. कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमच्या वैरी मारा नाशतयाचा करा सदा. येथे तुझे युद्ध केले मनी मल्लासुरास वदिले. आम्हासे दुःख मुक्त केले. मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळी काळ दोष पिडिले. संसार सागरे बुडाले. दारिद्र्य दुःखे गांजिले तयासे सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे. येथे तू प्रगट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे. भक्ताच्या कल्याणासाठी धर्मसुताची ऐकुनी विनवणी. सदाशिव अंगीकारी तत्क्षणी शक्ती सहित लिंगद्वय होऊनी. प्रगटला कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्ग. शीर्षमासी षष्टी
तिथीला आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्री लिंग प्रगटे झाले दोन्ही सुदिनी देवा आले यात्रेसी कलत्र पुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंब वेसी लिंगाजवळा ते मणिखडे अधिष्ठित मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी तेथे वसतसे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येते जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैशी मूर्ती घडविती शकल जनासाठी मकार नामे बोलीजे रकार नामे विष्णू म्हणिजे इला नामे पृथ्वी सांगिजे नामे बोलावे मेराळ त्या मेराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्कारासी नाने पुष्पे वाहुनी धूपदीप लाविती नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्र करी त्या मेराळ देवतेसी कर्पूर चंदने लावित्रे हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजविती गीत नृत्य तेही करीती देवासी दवना वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषीगण तये वेळे मोरपिसांची चांबरे ढाळती षोडोपचारे पूजिती नाना आरती करीती स्तुती करती मल्हारीचे देव वाच जय 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 देवा खडंगधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगा मस्तकीधरा विश्वपालका महादेवा जय 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 मल्ल सैन्य मर्दना जय 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 महादैत्य विभंजना जय जय करी पात्रापूर्णा जय जय शिवशंकरा जय 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 मल्लमर्दना जय 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 मणिसुंदना जय जय दैत्य प्रेतासना जय 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 मार्तंड भैरवा जय 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 त्रिपुर दाहका जय 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 असुरांतका जय जय प्रतापकारिका त्रिशूळधारी शंभू जय जय नमो दैत्य विश्वांतकासी कली दोषहारा भक्तप्रियसी नमो करुणा सागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाच्या पालकासी नमो देवा अर्चित चरणासी वागेश्वर नमतो तुझ नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवेय पिनाकिने नमन तुझ नमो शशी शेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझ नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खटवांगिने नमन तुझ नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नमन तुझ नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमो तुझ नमो कामराय नमो अंधकासुर सुदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ नमो काळात नमो कृपानिधाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ नमो मृग पानयाय नमो जटधराय नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझ नमो कटोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृषकाय वृक्षभा रूढाय नमन तुझ नमो भस्मोद्दलित विग्रहाय नमो सामप्रियाय नमो सोर्मयाय त्रिभु तये नमन तुझ नमो अग्नीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोम सूर्यग्र लोचनाय नमन तुझ नमो हविषयाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्नाय नमन तुझ नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गगनाथाय नमन तुझ नमो प्रजापताय नमो हिरण्य रेतसाय नमो दुर्दशाय गिरीशाय नमन तुझ नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरिधनायाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवाससाय पुरा रातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रमथाधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनये नमन तुझ नमो जगत्पानीय नमो जगद्गुरु वेयाय नमो वेमकेशाय महासेन जनकाय नमन तुझ नमो चारु विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपताय स्थानवे नमन तुझ नमो अहिर्भग्नाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रयाय नमो शाश्वताय खडपरशवे नमन तुझ नमो अजाय नमो पाशा विमोचनाय नमो वृंडाय नमो पशुपते नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय नमन तुझ नमो भगनेत्रभिदाय नमो अव्यक्तयाय नमो सहस्र साक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्ग प्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देव ऋषीची स्तुती ऐकूनी आली चैतना मूर्ती लागुनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी उवाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी देवा तुम्ही प्रसन्न झाले
तुवा विश्वाचे साकडे फेडले, सैन्यासहित मल्लासी मारिले, भार फिडिला वसुंधरीचा, मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वाचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहून या, भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती भोत व्हावे, संतती तया प्राप्त होई, सुख लाभावे तयासी, तयाचे वैरी क्षय पावती, भूत पिशाचे बाधून शक्ती, डाकिनी राक्षसाची न भीती, ग्रहपीडा नसे तया, जे पडती मल्हारी सप्तशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थाची लाभे प्रीती, सकळ सेवेकर यांना मल्हारी वाच, देव ऋषी हो ऐकिले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्हा मागितले ज्या बरेसी तो प्राप्त हो तुम्हासी, मी तेथे निवास करीतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो, ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करीते, अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामीच्या भक्ता, श्री स्वामीचं वदविता, श्री गुरु माऊलीच्या मुखे, इति मल्हारी सप्तशती, श्रोते सदा परिसती, तया देव पावती, विन्मी स्वामी सेवेकरी, इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे, क्षेत्रखंडे, मल्हारी सप्तशती, त्रयोदशाध्याय, श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणापर नमस्तु, अध्याय 14वा, श्री गणेशाय नम, गुरु माऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारिली सर्व व्यथा, ब्रह्मांड पुराणात असे सांगितली, सर्व सेवेकऱ्यासाठी, खंडेराव सर्वांचे दैवत, कुळाचे ते कुलदैवत, तयशी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत, सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास, माळसा कंता असे नावास, कसे प्राप्त झाले, श्री गुरु माऊली उवाच, खडगांधरी मनी खंडोबा म्हणती, म्हाळसेचा तो पती, म्हणून तो म्हाळसापती, जाणावा सर्वांनी देव मल्हारीस दोन पत्नी, म्हाळसा बाना येत्या ऐकावे म्हाळसाईची कथा, तुम्ही सर्व सेवेकरी, देवदानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात, तयाचे वाटप कसे करावे, श्री विष्णूंची मोहिनी अवतरली, दानव सेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गुढी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले, अतिका विव्हळ झाले, मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊनी शंकरास झाली आश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरुनी याल तेव्हा पत्नी होईल, तिम्मा शेटवानी नेवासास, संतान नव्हते तयास, सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मले तयाच्या घरात, यथाकाळ उपोर झाली, शेटजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेराया सी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराव म्हाळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र आले, दुसरी कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो, इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात, तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी, 6 कन्या सांगतात तुम्ही भाग्यविधाते येतात, 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी, माझे भाग्यविधी की जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात, इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले, एका पिटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले, म्हणे तुझे भाग्य कसे, पिटी सापडले धनगराला, पाहुणे तयातील बालिकेला थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बानो ठेविले, तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलाविले, जेजुरीस खंडेरायाच्या महालास बैसले, दोघे म्हाळसाकांत बानो मल्हारराव झाली मोहित, म्हणे हाच माझा पती, खंडेराय भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी, ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे, म्हाळसेला म्हणे सारी पाटे खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा, खेळात खंडेराव हरले, खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेत झाले, बानूच्या घरी राहिले, 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तिथे त्या सर्व मारिल्या, धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला, मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करेल, माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव, माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी, खंडोबा तिचा हात धरे, तेव्हा दिसे मल्हारी, बसवून तिला घोड्यावरी आले, नळदुर्ग गडावरी, तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी, खंडेरायासह बानाईस, पाहताच ती 34 राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली, मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्रे म्हणून, तीच आली बानाई बनून, तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सौती मत्सरा, जयाद्रे साक्षी असं त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील, तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती, इंद्रशापे मुरली रूपे, ती कृष्णा हाती शोभली, पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने, तीच प्रथा कालांतराने जेजुरी सरूढ झाले, नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळे, तयांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला, खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला आपला भंडारा, तोच झाला त्याचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले, गुरु माऊली उवाच, देव भंडाराची कथा ऐकावे, भंडारा म्हणजे हळद, जाणावी ही योग मायाची उत्पत्ती, जाणावी असे ब्रह्मलिखत, योग निद्रा
योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासूर राक्षसाची भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्षवड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास. शोधावया योग निद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने. आले त्रिपुर सुंदरीच प्रगट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली. तिघांच्या त्रिपुरा सांगे तयासी. द्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी. हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण. अनेक रोगांचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण. लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी. हरिद्रा उधळावे तयावरी. कृपे करील भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तांडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून कोंडोबा झाला कोपायमान. त्याच्या क्षापाने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून. तो फेकला श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवेकऱ्यास कथा तयाचे ऐकावे. एकदा येवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार यवन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले. सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले? एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सैन्याला तयांनी पिटाळले. शत्रू सेना पळू लागली. तयाची खोड मोडली. गडत गडाखाली गेले. ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा. यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशाह स्वतः आला. मल्लखान म्हणे खंडोबाला 1.25 लाखाचा भुंगा वाहिला. त्याने जेजुरी गडावर सर्व सेवेकऱ्याच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात असे तो कुलदैवत. 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वासह खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात पुजावे खंडेरायास. अंगणात रात्री जागरण गोंधळ करतात. विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरुमाऊली वदली लिही तसे सेवे करे. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे कोणते व्रत. देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पिरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे. तामणात तांदूळ भरणे. त्यावर खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुदल्यासहित पुसावा. खंडेराव त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामणात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामन वर उचलून कपाळे आपले लावावे. सदानंदाचा येळकोट जय मल्हार असा जय जयकार करून तांबन खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडारा तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा. चोफेर खोबरे फेकावे. चहुदूर करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुदल्यासहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचावा. 11 रविवार उपवास करावा. चिंता मिटेल सर्वांची. भक्ताचे हाक ऐकून धावत असे न लागता क्षण. बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराय. जय खंडेराय म्हाळसा देवी. सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी. श्वान एखादा येता दारी. द्यावी त्यास भाकरी. अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडोरायास. स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यास. समर्थ बनवावे तयास. समर्थाचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरोचित प्राकृत भावार्थ टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशाध्याय. श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणामस्तु. येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रोजे मानुनी दासमापी आवाहन. अपराध सहस्रोजे होती हातून माझी. मानुनी दासमाफी मला तू शिवशंकरा. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन. नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके.
मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र आम्हा आहोगे, जशी इच्छा तसे करी, अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माप हो देवा प्रसन्न हो, त्र्यंबकेश्वराय येळकोट येळकोट जय मल्हार, माझी पूजा करी गोड तुष्ट हो माळसा कांत, गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप ऐक हो, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसदाने खंडेराया, क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ, श्री गुरु माऊली विरचित, श्री कुलदेवत चरणापर नमस्तु, श्री स्वामी चरणापर नमस्तु.